बारामतीच्या संघर्षाची चर्चा काही थांबत नाही। कारण आता मतदान झाल्यानंतर तब्बल 2 आठवड्यानंतर शरद पवारांनी बारामतीत कुणाचा विजय होणार याबाबत भाष्य केलंय। तसंच विधानसभेतही बारामतीत पुन्हा काका पुतण्या संघर्ष रंगणार का याबाबतही पवारांनी राजकीय समीकरण उलगडून दाखवलंय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम, पवारांना लागली विजयाची चाहूल। विधानसभेतही रंगणार पवार विरुद्ध पवार सामना। साऱ्या देशातील सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती बारामती लोकसभा मतदारसंघाची। कारण थेट पवार काका पुतण्यात वर्चस्वाची लढाई रंगली होती। आता मतदानानंतर चर्चा सुरू झाली ती विजय आणि पराभवाची। काका मैदान मारणार की पुतण्या याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। मात्र मतदानाच्या 2 आठवड्यानंतर पवारांना विजयाची चाहूल लागली आहे। असायला हरकत नाही आतापर्यंतच्या लोकांचाही, असायला हरकत नाही आतापर्यंतच्या लोकांचाही, असायला हरकत नाही आतापर्यंतच्या लोकांचाही। मात्र बारामतीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोप पवारांनी केला। त्यामुळे याचा निकालावर किती परिणाम होईल हे सांगायलाही पवार विसरले नाहीत। आमच्या या निवडणुकीत यापूर्वी पैशाचा वापर कधी होत नसे, यावेळेला पैशाचा वापर झाला असं लोक सांगतात। आता त्याचा परिणाम किती होईल ते आज सांगता येणार नाही। बारामती लोकसभेत रंगलेला काका पुतण्याचा सामना पुन्हा विधानसभेतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीत आतापासूनच ठाण मांडून आहेत। त्यांनी बारामतीतल्या जनतेशी भेटीगाठीही वाढवल्या आहेत। मात्र निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी पॉलिटिकल उत्तर दिलं। मी अजून तेवढा त्याच्यावर विचार केला नाहीये। विधानसभा अजून खूप लांब आहे, लोकसभा तर आत्ताच झाली, अजून लोकसभेचे रिझल्ट यायचे, त्याच्यामुळे लोक चर्चा करत असतील। पण बघू, मी आता म्हणजे फक्त सगळ्यांची कामं करतोय, जे काही प्रश्न आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय। मात्र पवार कुटुंबातलं हेच चित्र विधानसभेत दिसेल का याबाबत शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभेचं चित्र काय असणार यावर बारामतीचा उमेदवार अवलंबून असेल असं सांगत याबाबतचा सस्पेन्स वाढवलाय। नाही सांगता येणार, असं काही असंच होईल असं नाही। बघूया आता वेळ अजून सगळं एकंदर निवडणुकीचं चित्र काय होतं आणि फाळणीचं, म्हणजे सर्व देशात सत्ता कशी येते, कोणाची येते। मोदी शहांपासून सर्वच राजकारणी सांगतात की पवारांना राजकारणाची हवा कळते। त्यामुळे पवारांनी सुळेंच्या विजयावर आणि विधानसभेच्या बारामतीतल्या उमेदवारावर थेट बोलणं टाळलं। त्यामुळे बारामतीच्या मैदानात पवारांनी नेमक्या काय करामती केल्या आहेत हे 4 जूनलाच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।